डॉक्टर अब्रार खान, डायरेक्टर टायटन मेडिसिटी. आपण बघितलं असेल टायटन मेडिसिटी हॉस्पिटल नेहमी चर्चेमध्ये असतो नवीन टेक्नॉलॉजी. आपण 2 वर्ष आधी इथेच भेटलो होतो, तिथेच टीम होती आणि आपण तेव्हा पण ही ट्रीटमेंटसाठी रोबोटिक इथे चालू केलं होतं. त्याआधी आपण इथे भेटलो होतो. इथे आपण कॅन्सरसाठी ॲडव्हान्स ट्रीटमेंट चालू होता. कार्डिओ थेरपी हे युनिट हे मुंबई एरियामध्ये पहिला युनिट होता. त्यासोबत आपण इथं हार्टमध्ये मिनिमल कार्डियक सर्जरी जे बायपास मोठा व्हायचं ते छोट्या तऱ्हेची आपण इथे टेक्नॉलॉजी चालू केली. आता बरेच ठिकाणी होतं पण सुरुवात आपल्या करून तुम्ही बघितलं टायटन हॉस्पिटल नेहमी चर्चामध्ये असतो नवीन टेक्नॉलॉजीसाठी. आता हे आपण जो रोबोट आणला हॉस्पिटलमध्ये हे पण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे जी सध्या त्याच्यामध्ये चालू आहे रोबोटिक सर्जरी. म्हणून आपण त्याला अपडेट केलं हॉस्पिटलला लोकांना तिथे बेनिफिट भेटला पाहिजे त्याला. आता हे रोबोटिक सर्जरी जे आहे तुम्हाला बद्दल चार्जेस सरळ सांगितलं चार्जेससाठी हे जास्त महाग नाही आहे. बिकॉज ओपन सर्जरीमध्ये पेशंट लोकांना जास्त दिवस हॉस्पिटल राहावं लागतं, जास्त मेडिसिन लागतात, औषध लागतं आणि ब्लड लॉस जास्त होतो. याच्यामध्ये स्टे कमी होतो, औषध कमी लागतं, ऑलमोस्ट सेम प्राईस. आता हे फायदे तुम्ही विचारतो फायदे म्हणजे टेलिसर्जरी म्हणजे सेम कॉन्सेप्टवरती दुसऱ्या सिटीमध्ये किंवा दुसऱ्या कंट्रीमध्येही पेशंट ऑपरेट करू शकतो. आता आपले देशातले मोठे मोठे लोक आहेत जे सर्जरीसाठी अदर कंट्रीला जायचे मोठे डॉक्टर नावासाठी. सेम डॉक्टर कॅन ऑपरेट पेशंट हिअर इन आवर हॉस्पिटल. म्हणजे डॉक्टरचे कन्सल्ट केला त्यांच्याकडे सेम कन्सल्ट आहे ते डॉक्टर सेम पेशंटला आपल्या हॉस्पिटल ते बसून इथे ऑपरेट करू शकतात. असं फायदा विचार आणि दिस इज अ व्हेरी गुड टेक्नॉलॉजी. ब्लड लॉस कमी आहे नाहीच आहे. आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण काय म्हणतो दिस इज द फर्स्ट हॉस्पिटल हू इज हॅव्हिंग 5G रोबोट इन व्हेरी अफोर्डेबल प्राइस द बेस्ट टीम ऑफ द सर्जन. ओके.